नमस्कार. आज संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी बनवते आहे. त्यासाठी गव्हाची कणिक मळून घेतली आहे. थोडं त्यामध्ये कोमटसर असं तुपाचं मोहन टाकलं गव्हाच्या पिठामध्ये. थोडंसं मीठ अशा प्रकारे कणिक मळून घेतली व पुरण म्हणाल तर शेंगदाणे, तीळ आणि खोबरं असं थोडं-थोडं प्रमाणशीर घेऊन ते भाजून त्यामध्ये मिक्सरला लावताना थोडासा गूळ, थोडी वेलची असं टाकून मस्त त्याचं पुरण बनवून घेतलं आहे. आता ह्या दोन्ही पदार्थांचे म्हणजे पीठ आणि पुरण असे त्याचे उंडे बनवून घेते पुरणपोळीसारखे. आता हे उंडे बनवून झाले तर आपण हे बघा हे उंडे बनवून झालेत. आता आपण गॅस पेटवूया आणि तिळगुळाची पोळी करायला सुरुवात करूया. व्यवस्थित पुरण सगळं सगळीकडे सारखं झाले की नाही असं बघून व्यवस्थित पोळी लाटून घ्यावी. ही पोळी छान लाटता येते कारण पुरण सुकं असतं पण थोडंसं ओलसर असतं गुळामुळे ते हवी तेवढी पातळ लाटता येते आणि ही पोळी थोडी कडकच छान लागते खाण्यासाठी आणि ठिकतेही चांगली तिळगुळाची पोळी. मी शक्यतो तिळाची पोळीच बनवते, तिळगुळाची पोळी. घरात आम्हाला सगळ्यांना खूप आवडते. आता सध्या घरात खूप मस्त असा घमघमाट सुटलेला आहे तिळाच्या पोळी. चला आता आहेत त्या सगळ्या पोळ्या बनवून घेते पटापट. शूटिंग नीट होत नाही आहे. बारका कशी तरी स्क्रीन हलवतोय. सॉरी. पुन्हा नंतर मी खूप छान असा प्रयत्न करीन. पण आज संक्रांतीची ही सुरुवात केली आहे. हा पहिला व्हिडिओ टाकते आहे. सर्वांनी बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. काही चुकलं असल्यास क्षमा करा. त्याला मस्तपैकी तुपाला वर धार दिली आहे पुरणपोळीवर, तिळगुळाची पोळीवर. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.